नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्ही जर का एखाद्या राज्याचे राजे असाल किंवा एखादा प्रदेश तुमच्या ताब्यात असेल किंवा एखाद्या भूभागावर तुमचा जर का हुकूम चालत असेल, तुम्ही म्हणाल तीच जर का पूर्व दिशा असेल, तर अशा वेळी तुम्ही अचानकच एखाद्या तुमच्यापेक्षा बलाढ्य असलेल्या राजाला किंवा महाराजाला जर का शरण गेलात किंवा त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं, तर तुम्हाला तुमचं राज्य, तुमचं प्रदेश किंवा तुमचा भाग हा सांभाळता येत नाही असं समजलं जातं. हा जो नियम राजे रजवाडे महाराज यांच्या काळापासून सुरू आहे, तो अलीकडच्या काळातील राजकारणामध्ये देखील लागू होतो. हे आम्ही एवढ्यासाठी सांगतोय की शिवसंग्राम नावाची एक संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष ज्या स्वर्गीय विनायक मेटे यांनी मोठ्या हिरिरीनं उभा केला, रक्ताचं पाणी करून वाढवला, तो पक्ष आणि ती सामाजिक संघटना शरद पवारांच्या पायावर घालण्याचं काम हे ज्योती मेटे यांनी केलंय. ज्योती मेटे यांना शिवसंग्रामचा सगळा डोलारा सांभाळता येत नाहीये, हे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या निधनानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांच्या संघटनेची जी दोन शकलं झाली, त्यांचे ते रामहरी मेटे हे बाजूला झाले, त्यांनी जय शिवसंग्राम सुरू केली आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी देखील आपला एक वेगळा सवतास उभा केला, तेव्हाच लक्षात आलं होतं. तसं पाहिलं तर ज्योती मेटे यांचा याच्यात काही फार दोष नाही आहे. कारण विनायक मेटे यांच्या हयातीत त्यांनी स्वतःच्या हातात एक हाती सत्ता ठेवत शिवसंग्राम बांधली होती. शिवसंग्राम हा पक्ष वाढवला होता. या पक्षाचे किती आमदार, किती खासदार किंवा किती जिल्हा परिषद सदस्य, किती नगरपालिकेवर त्यांचे वर्चस्व, ह्या गणितात न पडता या पक्षाचा जो आवाज होता तो मराठा आरक्षण या विषयावर सरकारला देखील दखल घ्यावा असा होता. कारण विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी खूप काही केलं होतं, आंदोलनं केली होती, सातत्यानं त्यांचा पाठपुरावा सुरू होता. पण विनायक मेटे यांच्या काळात त्यांच्याशिवाय ते दुसऱ्या कुणाला शिवसंग्राम पक्षाच्या चिन्हावर निवडून आणू शकले नाहीत. त्यांनी स्वतः देखील भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर बीडची विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना अपयश आलं होतं. तरी देखील महाराष्ट्रात शिवसंग्राम आणि विनायक मेटे यांचा एक मोठा बोलबाला होता, त्यांचं एक वर्चस्व होतं, राजकारणामध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. मग असं काय घडलं की अवघ्या वर्षभरात, दीड वर्षात ज्योती मेटे यांना शरद पवारांची अनेक वेळा भेट घ्यावी लागली, शरद पवारांच्या दरबारात ताटकळत थांबावं लागलं, कधी देवेंद्र फडणवीस, कधी शरद पवार, असं करत करत अखेर त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा लागला. ज्योती मेटे या ज्या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्याकडं बाकी कुठली सत्ता असेल किंवा नसेल, पण त्यांच्या पक्षाची सूत्र ही त्यांच्या एकटीच्या हातात होती. त्या म्हणतील तीच पूर्व दिशा त्यांच्या पक्षात होती. त्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील, बोटावर मोजण्या एवढे असो किंवा अथांग समुद्र एवढे असो, जे काही असतील ते जीवाचं रान करायला तयार होते. म्हणजेच ज्योती मेटे या दातृत्वाच्या भूमिकेत, राजाच्या भूमिकेत होत्या. आता मात्र त्यांना याचकाच्या भूमिकेत जाऊन पवारांकडं पाहावं लागणार आहे, पवारांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे, पवारांकडून कमिटमेंट घ्यावी लागणार आहे. मग याला राजकारण हे उजव्या घडीचं म्हणतात का? हा त्यांचा निर्णय, त्यांनी तो कसा घ्यायचा, त्यांचा पक्ष त्यांनी विलीन करायचा किंवा त्यांच्या पक्षाची कुणाबरोबर ॲडजस्टमेंट करायची किंवा युती करायची, महाविकास आघाडीत जायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण बच्चू कडूसारखा व्यक्ती असेल किंवा सदाभाऊ खोतांसारखा माणूस असेल किंवा राजू शेट्टी यांच्यासारखा माणूस असेल, प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा वंचितचा एक सर्वेसर्वा असलेला माणूस असेल किंवा रामदास आठवले असतील, यांनी देखील त्यावेळी त्या सिच्युएशननुसार राजकीय पक्षांबरोबर सेटलमेंट केली, साटलोटं केलं आणि त्या माध्यमातून
आमदार, खासदार, मंत्रिपद मिळवली, सत्तेत वाटा मिळवला. हा वाटा मिळवला असता तर शिवसंग्रामला देखील कोणी नाव ठेवलं नसते. आणि स्वतः ज्योती मेटे या लोकसभेसाठी इच्छुक होत्या, पण पवारांनी तेव्हा प्रवेश नाकारला किंवा यांनी तेव्हा आपली अडचण सांगितली म्हणा, म्हणून त्यांना लोकसभेत संधी मिळू शकली नाही. मग त्यांनी विधानसभेसाठी प्रयत्न केला आणि विधानसभेसाठी प्रयत्न करताना त्यांनी आष्टी मतदारसंघ असेल किंवा बीड मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये चाचपणी देखील केली. त्यांनी जाहीर देखील केलं होतं पत्रकार परिषदेतून की शिवसंग्राम महाराष्ट्रात 5 जागा लढवणार आहे. मग या 5 जागा त्यांना तिसऱ्या आघाडीकडून किंवा वंचित बहुजन आघाडीकडून किंवा इतर कुठल्याही पक्षाकडून त्यांच्यासोबत राहून मिळवता आल्या असत्या. अगदीच काही नसतं झालं तरी देखील महाविकास आघाडीत एखादी तरी जागा त्यांच्या वाट्याला आली असती. मग हा निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून काय पदरात पाडून घेतलं हे त्यांनाच माहीत. म्हणजे पवारांनी अलीकडच्या काळात अनेकांच्या कोपराला गूळ लावला. कुणाला विधान परिषद, कुणाला राज्यसभा, कुणाला विधानसभेची उमेदवारी, कुणाला महामंडळ, कुणाला आणखी काय. आता यातलं ज्योती मेटे यांना कोणता शब्द दिला हे ज्योती मेटे यांना माहीत. पण ज्या बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंग्रामचं काम आहे असं मत हे ज्योती मेटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहे, ती मतदारसंघामध्ये का होईना त्यांनी स्वतःची ताकद एकदा आजमावायला हरकत नव्हती. काय झालं असतं, विजय मिळाला नसता, पराभूत व्हावं लागलं असतं, पण संघटना मजबूत झाली असती. पुढच्या निवडणुकीसाठी लोक बूथवर उभा राहायला तयार झाले असते. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती गण असेल, नगरपालिकेचा वॉर्ड असेल, या ठिकाणी गेल्यामुळं संपर्क वाढला असता, लोकांशी कनेक्ट होण्यासाठी संधी मिळाली असती. आता काय झाले, आता त्या राष्ट्रवादीच्या लेबल खाली काम करणार आहेत. म्हणजे जिथं मोकळं आकाश होतं तुम्हाला झेप घेण्यासाठी, आता तुम्ही लिमिटेड झालेला आहात. हे ज्योती मेटे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कदाचित त्यांना ते पटणार नाही. राजकारणामध्ये काही कटू निर्णय, मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात असंही त्या म्हणतील, हरकत नाही. पण हा निर्णय घेताना त्यांनी जेव्हा लोकसभेत निर्णय घ्यायचा होता, तटस्थ राहायचं की पाठिंबा द्यायचा, तेव्हा त्यांनी असं काही दाखवलं होतं की मला माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावं लागेल, हजारो लाखो कार्यकर्त्यांबरोबर बैठक घ्यावं लागेल. मग एवढा मोठा निर्णय घेताना मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं होतं का? तर सूत्रांची माहिती अशी आहे की कार्यकर्त्यांना देखील हे त्याच दिवशी कळलं ज्या दिवशी त्यांनी प्रवेश घेतला. नाहीतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं पवारांच्या उपस्थितीत प्रवेशासाठी हजर राहिले असते, पण तसं काही चित्र दिसलं नाही. ज्योती मेटे आणि आणखी 1-2 सहकारी यांच्या पलीकडे तिसरा चौथा माणूसही नव्हता. आणि मुळात प्रश्न हा आहे की ज्या विनायक मेटे यांनी 25-30 वर्ष 5 ते 6 टर्म विधान परिषदेची आपल्याकडं आमदारकी राखली, सत्तेत कुठलाही पक्ष असो, महायुती असो की महाविकास आघाडी असो, मेटे हे कायम आमदार असायचे. त्या मेटेंच्या पत्नीनं असा निर्णय का घ्यावा? त्यांच्यानंतर एका वर्षातच पक्ष किंवा संघटनेची एवढी शक्ल का पडावीत? त्यांना हा डोलारा सांभाळता आला नाही तर त्यांनी सक्षम हातात हा सगळा डोलारा सोपवून मार्गदर्शकाच्या भूमिकेत का राहण्याचा निर्णय घेतला नाही? त्यांनी शरद पवारांबरोबर त्यांच्या पक्षात जाण्याचा जो काही निर्णय घेतला तो फक्त स्वतःच्या आमदारकीसाठी घेतलाय, हेच आता लपून राहिलेलं नाही. मग फक्त स्वतःला आमदारकी मिळवायची म्हणून जर का जे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, गेल्या 15-20 वर्षापासून विनायक मेटे असतील किंवा ज्योती मेटे असतील, यांच्यासाठी रक्ताचं पाणी करतायत, त्यांच्या पदरात सत्तेची फळक मिळणार आहेत का, पडणार आहेत का, हा देखील एक सवाल आहे. या सगळ्याचा विचार ज्योती मेटे यांनी का केला नसावा असा देखील आता प्रश्न चर्चेला जाऊ लागला आहे. तुमची जर का ताकद आहे, तुम्ही जर का राज्यामध्ये 5 ठिकाणी उमेदवार उभा करायची तयारी करताय, तर मग तुम्ही अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळ का करता, हा देखील प्रश्न आता चर्चेला जाऊ लागलाय. आणि त्याच्यामुळेच ज्योती मेटे या शिवसंग्राम सांभाळण्यात किंवा मेटेंचा वारसा चालवण्यात अपयशी ठरलेत की काय, अशी देखील शंका आता जनतेतून उपस्थित केली जाऊ लागली आहे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.